आज गोटा साफ नाही केला कारण की पाणी नाही आमच्याकडं. खाली रानात जायला लागेल, पाणी बघायला लागेल विहिरीत. जवळचा आहे ना कार माउंट आहे ना, ॲमेझॉनचं पार्सल आलं तर माझं. हे मला पटला समथिंग 3200 रुपयाला हा माउंट आहे. सक्शन माउंट आहे. मी आता बोर कालच बंद केलं यांनी, पार खाली गेलं पाणी. रोहतार आहे ना थोडा दगडातूनच चाललोय. सरफेस एरिया रोड बरोबर नाही. माउंट राव स्टडी वाटतो अख्खा. चन येले नाश्ता किया कि नहीं? नहीं किया? खाना बना रहा डायरेक्ट. तन्मय, अरे तन्मय आडाव. कोण कोण आहे? असा आवाज आला फटांगडा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आहे ना 10 वाजल्यात. घरून चहा बी घेतला डायरेक्ट गोठा खाली. आज गोटा साफ नाही केला कारण की पाणी नाही आमच्याकडं. खाली रानात जायला लागेल, पाणी बघायला लागेल विहिरीत आहे का ना शिल्लक. असं तर मग वर चालू करावं लागेल. आता अदरवाईज 4 वाजता चालू करता येईल. मग दुसऱ्यांचं भरणं चालू आहे त्याच्यामुळं पाणी नसणार विहिरीमध्ये कदाचित. तर वासराचा ताप आहे ना जवळपास 101.7 आला आहे. तो ओके एकदम. डॉक्टर पाटीलने फोन केला आता, म्हणलं की ना बोडकी वाढीत येते, आले आणि दोघात फोन करतील त्यावेळेस आपण चेक करता येईल. आणि ते तोंडात हळद टाकली. पाटील डॉक्टरने सांगितलं हळद टाक डोळ्यात, तोंडात जरा जखम झाली ना जिगबीच्या आत नाही का, ते रिकवर तरी होईल हळदीने. बघू आता चेक करतील त्या आल्यावर किती रिकवर झाली किती नाही. तर त्याची बायकांड आणायला लागेल ना आपल्याला. ना पुढचं आहे ना दावून बनवायची. तर सगळं सामान तर रेडी ऑलरेडी, फक्त त्यांना आणायचं आता. आजच्या दिवसात जर लगेच राहिलं ना अख्खे दावण उरकून बिरकून रेडी होऊन जाईन. मग उद्यापासून बाहेर बांधता येईल आपल्या वासरं हे तिघांना. ओके चा एक कॉक बंद करतो पहिला. कॉक चालू करायची गरज नाही. रानात जाऊन बघू ना विहिरीत पाणी किती आत्ता. जर काय असेल ना थोडं मग सोडता येईन वरती पाणी राव. तेवढा गोटा बिटा धुवून काढता येईल नंतर दुपारी. आत्ता 10:30 वाजलेत. बोर कालच बंद केलं यांनी, पार खाली गेलं पाणी. अवघड आज पण नाही पाणी भेटायचं मला वाटते. आता बोर चालू केला ना भरली बरं पिजवतील सगळी. मग रात्रीच भेटत. आता उद्या सकाळी यायला लागेल. आज येणार होतं पण नेमकं भरणं चालू होतं पण आलो. काल पण मोक्यावर चक्कर मारलीच होती तशी. सकाळी कंपनीवाली आहे ना, कंपन्या बंद असतात मग ते ना वॉल बिल चालत होतात काही. मग तो प्रॉब्लेम होतोय. येऊन पण उपयोग नाही होत. याला पण पाणी द्यायचं राव. याला एकच पाणी द्यायचं आता लास्टचं, नंतर नाही आला. खालचा शाळू कसा आला काय माहिती. हा चांगला गेला वरचा. मग अजून वाढून द्यायची चांगली. एक आठवडा 10 दिवस त्यानंतर कापाय चालू करायची. पण आपल्याला आत्ता चारली जावं ना ती ना निसावली नाही नेमकी. त्याच्यामुळे आहे ना ते ना वासर खात नव्हती आणि त्याच्यामुळे पण आजार होईल नाही ते फुकट परत. म्हणून मी नवीन परत आणली 200 किलो. डॉक्टर आल्यावर कळलं आपल्याला मग काय प्रॉब्लेम झाला राव. वैतागलं राव मी. 10-15 दिवस झाले तेच करी बसलं आहे. वासरू तब्येत खरायची सोडून वासर तब्येत आखी डाऊन झाले डायरेक्ट. कसं करता येईल. डॉक्टरांनी फोन केला आता. 5 डॉक्टर आलेले तर खाली रानात बसलो थोड्या वेळ जरा. त्यांनी फोन केला म्हणले लवकर ये मग. या डॉक्टर. मका खाता येते हा बघा बरं. ते काढ लागन ते बांधा लागन घात. चला आणि आता पाट्या डॉक्टरांनी इंजेक्शन दिले 2.
आता ती जखम पण भरली ती गरुडीनं बर्फ आणला ते बरं इंजेक्शन दिलेत ना ते वा ते सगळं चोळून काढलं व्यवस्थित आणि त्याने दिली पावडर आहे ना ती तोंडात टाकली याच्या आणि आंबवट पण ठेवून दिलं ह्याला. डॉक्टर म्हणले खाल्लं तर खाईन बघ. आसरा नाही ना तब्येत लय सोडली राव माहिती का. ये ना लई आजारी नाही बरं का आता मग थोडं आता 5 वाजता ताप चेक करा म्हणले ते. त्याला निमोनिया नाही खुरकूत नाही काही नाही आहे त्याला फक्त ताप मुरल्यामुळे झालेलं एवढं. आता आहे ना त्याचं आहे ना 5 वाजता टेम्परेचर चेक करायचं आणि मग कळलं आपल्याला हॉटेल जायला लागेल. मला कांदा द्यायचा आहे फक्त कृष्णाला. बाकी सगळे दिलेले आहे संतोष शेटची आज शेवटची पैसे पे नाही बाई खंड आणला मला आता 12 वाजले राव आत्ता. एवढं सगळं काम करता करता बा टाईम लिहून जाते. किचन येले नाश्ता किया कि नहीं किया खाना बना रहा डायरेक्ट. चाय वाय किया कि नहीं. लाइट लगाओ ना थोड़ा लाइट लगाने का ये वाले बीच वाला 1 वाजता चालू है 1 वाजता. क्या हुआ 1 वाजता मिलेगा 1 वाजता चालू है. हॉटेल किचन ओके. नूडल्स लाया ना अच्छा वाला आज या चांगले वाले दिले त्यांनी. तो पानी पड़ा दे रहा किशन. ये वाला अपना पत्रे में भी बहुत पड़ा होगा पाला तो अपना मशीन से मारेगा ना तो पूरा निकल जाएगा. अभी सब झाड़ का ऐसे ही होता है ना पानच गळत राहील सगळ्यांची आता. कल नहीं सोमवार को लेके आएगा मशीन. हाँ आता आहे ना 12 वाजल्यात मला आहे ना बायपाची ती बळी आहे ना त्यांना घेऊन जायचे आपल्या गोट्यावरती. तिथं आहे ना आपल्याला ते दावण करायचे आहेत ना ते सगळं अँगल बिंगल जमा करायचं वेल्डिंग मारायच्यात. किशन जातो रे मी मला दुसरं काम करून तेवढी गोट्यावरचं. याला काय थोडं सामान द्यायचं होतं जास्त नाही वेळ थांबायची इथं. आता रात्री येतो मी 7 वाजता तोवर संतोष पण येत असते मग काय अडचण नाही एवढी. आता 2000 years later. जवळचा आहे ना कार माउंट आहे ना ॲमेझॉनचं पार्सल आलं तर माझं हे मला पडला समथिंग 3200 रुपयाला. हा माउंट आहे सक्शन माउंट आहे. मी आत्ता आहे ना माझ्या गाडीमध्ये इन्स्टॉल केला आहे. आत्ता आहे ना 5 वाजल्यात नेमके. मी आता खाली गोट्यावाले ते बाईकांना आणायला गेलो पण नेमकं त्यांचं जॉब चालू होत नाही ना येता नाही आलं. ते म्हणते उद्या येणार परवा करू आपण तो स्टील बिल सगळं गोळा करून ठेवू मग परवा करून टाकू. उद्या परवा आता अजून 2-1 दिवसात तर होऊन जाईल. मग इकडं तिकडं दुसरी 2 बैठलेली अजून नमुने. मी खाली मोटर चालू करायला गेलो मोटर पण चालू केलेलं आहे. पाणी येते का नाही काय माहीत. खाली टावीर पाणी कमी होईल आणि नेमकं वर नाही पाणी आलं की खाली बंद करा जाऊ आपण. मग ते कार माउंटचं पण टेस्टिंग होऊन जाईल आपल्या. मग वाचतंय पाईप अजून पाणताना आलं बघू अजून थोड्या वेळ वाट बघतो इथं. बाकी आणि पक्की घाण केलीत. भीमानी ना आंबवर नाही खाल्लं बरं का पण जरा जागेवाले वासरू थोडं तेज पण आलंय आणि तोंडातून जास्त लाळ वेळ नाही ती तसं काय करीत नाही. सावध झालं अजून. 2.5 ताप सांगतंय त्याला. आत्ता आहे ना औषध टाकलं तोंडून तुरटीच्या पाण्याने गोळ्या चारल्या आणि पावडर दिली पावडर पाटील डॉक्टरांनी ती पण चारली त्याला. कोटी पण पावडर टाकली आणि पाणी काय आलं नाही. आता खाली आलं लागेल रानात परत. ते थोडा एक पाईप लिकेज झालाय मग यांना चारून विरून डाय जाऊ खाली म्हणलं. यांना आत घेतो पटक्यात चारतो खाली जाऊ. ओके गोटा काढल्यानंतर साफ करता येईल. इकडे घेता येईल आणलं ना आजू आप करून घेऊ. रोड आहे ना थोडा दगडातूनच चाललोय. सरफेस एरिया रोड बरोबर नाही. माउंट राव स्टडी वाटतो अख्खा हालत तर अजिबात नाही. पहिला वाला माउंटेन लय चिकटचा होता तो
ते फालतू होतं. त्याची प्राईस जवळपास 3200 रुपयाचा आणि त्याची उलांदी ब्रँडचा आहे. तर फुटेज कशी येईन आपल्या कळन ना. फुटेज जर चांगली आली ना जमलं मग. गोप्रोला तर एक नंबर बेस्ट आहे राव. गोप्रो, DSLR, आयफोन, कोणते पण स्मार्टफोन. आता प्लेन रोडला तर घंटा काय होऊ शकत नाही आला. इथं कंपनीवरचं एकदा लिकेज झालं राव. लिकेज काढलं त्यांनी. थोडा वेळ लागेल जरा वाळायला. तुम्हाला चेक करतो. ठीक आहे ना. इधर पाणी आ रहा है क्या? प्रेशर तो त्यांचं लिकेज होतं आणि लिकेज तर काढलंय. आता वर गोठ्यात जाऊन बघायला लागेल येतं का नाही पाणी. नाही आल्यावर परत प्रॉब्लेम झाला मग कुठं दुसरीकडे होईल. पळायला पण एकटा येणार राव. येऊन जाऊन करायला अवघड अंगावर जाते माहिती का राव. तरी सगळं गोठ्यातले गेले आहून झाड लोट करायची. नाही सकाळी आबळ होईल माझी एकट्याची पान नसल्यावर. आवाज तर येतो आता. अहो आला नाही राव. पायपाने आवाज मारला आता. पाण्याची टाकी भरली. यांना खायला टाकलं. नेमकं ते ना नगरपंचायतवाली ना ते दूर आला ते मारायला. ते मच्छर नाही राहत त्यांनी. वासरू इंटर आहे ना मका टाकलीत पण त्यांनी खाली जाऊन हे दोघांनी खाल्ली सगळे. हळूहळू आहे गाव आहे ना खाईन ते. थोडी खाईन हळूहळू. ओके गोठ्यातलं काम उरकलं आता. इथून डायरेक्ट नॉनस्टॉप हॉटेल आहे चेंज करून कपडे पुढे. 1 hour later. जरा आहे ना रानात जाताना असं नाही का वर खाली होतं खड्डे बिड्डे तरी पण लय चांगल्या प्रकारे आलं माहिती का. पहिलं माउंट असला घाटी होता ना बाई त्या वाटल्यात तर लय भारी आहे. लय पटीने 100 पटीने भारी आहे हा. आता प्लेन रोडनी कसं वाटतंय ना ते चेक करू ना आपण फुटेज. आता रात्र आहे त्याच्यामुळे जरा कॅमेरा क्वालिटी एवढी खास नाही येत. 7:47 आले आत्ता. संतोष शेठ आला असेल. खाली जाऊ कॅमेरा जाऊ का चहा बी घेऊ मस्त. असा वेळानं छापलाय पण लावायचं व्यवस्थित लावायला लागेल. जरा क्लिप आहे ना वर लावली त्यांनी. या साईडला क्लिप पाहिजे होती म्हणजे ठोकला असतात आम्ही. आणि असं 2 बॅनर छापल्यात आम्ही रोडवर. असं डिस्प्ले गेलं फक्त मेनू शॉर्ट्समध्ये. संतोष शेठ आणि मी ना कॅनबे जाऊन आलो चहा प्यायला. आता आला तो नेमका सर डायरेक्ट पहिला लक्षातच नाही व्हिडिओ काढायचं राव. हा कुठं देऊ मेडिकल कुठे नाही बरं वाटतं आता. डोक्याची गोळी घ्यायची होती. चहा प्यायला बरं वाटलं जरा. माझ्या डोक्यात कुठे येतो व्हिडिओ काढायचा ब्लॉगचा. वेळा असं चालू आहे निघून आम्ही. आता जवळपास 10 वाजल्या बरं. हा ना नाही मला लक्षातच नाही राहिलं. आता हॉटेलवर बसलो बराच वेळ कस्टमरचं बघत आणि नंतर सरळ तू आला ना खाली आलो आपण दोघं. मस्त चहा प्यालो भाई. आज थंडी वाजते माहिती का राव. 22 डिग्री टेम्परेचर दाखवतंय. कमी पडला असणार थंडी वाजते डायरेक्ट. माउंटला स्टेबल बरं पण वरती ठेवाई. हा ह्याच्यापेक्षा मोठा मागवला अजून एक. नंतर याला रिप्लेस करायचा. रिटर्नेबल आहे हा. किती दिवसात? 10 दिवस. 10 दिवस वापरायचा का? आणि मग 5 दिवस वापरायचा त्याला. तर आपला तो येईन 2 तारखेला. मग तन्मय अरे तन्मय आडाव. कोण आहे? असा आवाज आला फटांगडा. तन्मय शेठ 11 वाजतात राव. हे कार्ड आहे काय? ते कार्ड आहे? ये रे मेनू कार्ड. ते नाही का? मग ते पण आहे की आता याला हे नाही ते नाही नक्की म्हणतो का म्हणायचे काय तुला नक्की. बदलले काय? नाही रे तेच रे सेम कलर आहे बघ की.
बंटी शेठ चावी निकालो ये वाला तन्मय एक्सप्रेशन असं देतो का भाई मला ओळखीतच ना तन्मय हा ही वाली काढ ती काढचल दाखवा आलं तुम्ही 5 मिनिटात लगी ठीक आहे जाओ माउंट आम्ही ना आता आहे ना टेस्ट केला नाही का मी सहज गोप्रो लावलाय आपल्या सॉरी माउंट जॉईन केला इथं आणि आपला मोबाईल लावला आणि पुढून सिग्नल वळवाला असा अजिबात स्टेबल राहते एवढं परफेक्ट स्टेबल राहते ना भाई निघत पण नाहीये लेन्स खराब आहे का एकदम परफेक्ट आहे भाई वसवले का नाही 3200 रुपये वरती ठे माहिती का अशी शॉर्ट पाहिजे ना तर माउंट घ्यायला पाहिजे त्याला परफेक्ट राहतात आणि सेफ आहे एकदम घेऊन ना खरं फायदा आला माहिती का एकदम एवढं स्टेबल आहे ना जरा झाला रफ यूज करणार आम्ही नंतर चांगलं व्यवस्थित रिव्ह्यू करू आपण याचा एक संतोष जाऊ का चला चला घरचं पॅकिंग चालू चल चल सगळ्यांना वाटेल चल जाऊ का गोठ्यात जायला लागेल बंटीन ती गोठ्यात गेले जरा वासराची तब्येत भाऊ कशी आहे चल थोडं जरा ना ती पावडर तोंडा टाकतो याची जरा ती डॉक्टरांनी दिलीत ना ती वाली त्यांनी जखम भरून येते हिल होती की जखम वासराने खाल्लं का नाही काय माहिती राव नका पाडलेली मी बरीच टेम्परेचर चेक करू द्या जरा आणि ही बंट्यान ती अजून याच्यात माग आहे ती त्यांच्या आधी मी आलोय छोटू सिंग फुल चाटू पुसून खातो गोडी पण व्यवस्थित खाते बेमजार आहे ना त्याने आज खाल्लं नाही राव पाहिजे तसं बघ माका तोंडा पुढेच आहे हो आत्ता रात्रीच आहे ना 102.8 आहे सकाळी चेक करायला मला लक्षात नाही किती होतं राव 102.7 होतं वाटतं काळे मागाशी दुपारी ना एक 4:30-5 वाजता 102.5 होता ताप आता 102.7 आहे 0.2 फरक पडला फक्त नाही का पाठे डॉक्टर म्हणले 103 नाही पाहिजे फक्त त्याच्या आत आहे त्याच्यामुळे वासरू वाटतं थोडा ताप वाढला ना वासरू खात नाही पण आंबवण खाल्लंय नाही आज राव रात्री आत्ता उलट सकाळी नव्हतं खाल्लं आत्ता खाल्लंय आता सकाळ चेक करायला लागेल ताप बाकी काही प्रॉब्लेम नाही दादा तापाचा विषय होता अख्खा हो ताप जर वाढला तर रक्त चेक करून ये ना दुसऱ्या डॉक्टरला लगेच बघू आपण आखी वासराने तब्येत डाऊन झाली राव वासरू तयार करायचं घेतला आणि काय वाट्या बळ झाला सर लय गेले रे अजून वासरू लय टॉपचं आहे माहिती का त्याच्यामुळे एवढं आम्ही त्याला रखडतोय चल